हिचा मुलगा आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा. हिचा बाप आहे राजा दक्ष. हिचा बाप आहे हिमालय. म्हणजे ही हिमालयाची मुलगी आहे. कार्तिक स्वामीची आई आहे. गणपती बाप्पाची आई आहे. राजा दक्षनं मंडप बिंडप टाकला. 13% पतसंस्था काढली. डीजे बीजे लावला. लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडीना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता. हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट, ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती. आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांबलचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर ऐका. जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकराच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करेल हो, श्रीमंताला मदत करणं म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे, त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणलं, तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई, आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला. आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देव. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला काला गेला झक माराय तो? काशीला जाणार याडपटणी नाही का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडील का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला माराय. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही महाराज, आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो, नाही जायचं.
कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करत? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. माय बाप केवळ काशी तेरे नजावी तीर्थासी तेरे नजावी तीर्थासी तेरे नजावी तीर्थासी हे माय बाप केवळ काशी तेरे नजावी तीर्थासी तेरे नजावी तीर्थासी गरीबाला मदत करा. ओव्या ऐकत जा नीट. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. ओव्या किती सुंदर आहे तिसऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वर अडकू नाही, एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म. का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा? तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वर अडच नाही, आणि दिली ना आरुळी. गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, ही रीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वरणाची. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वऱ्हाड जर असायचं नवरदेव कसा असेल. नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही माग जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर शंकर म्हणले तुम्ही मागे जा. भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात ना, एक कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून ही भंगार अवलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला? आता शिका 11वेला गेला टॉनिक आहे. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला? शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर वावळायची पाळी आली. वर वावळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, कल्ली नाही ना आरडली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वर वावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न.